शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 21 जुलै. तर 21 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर मंगळवारी 21 जुलैला जर बघितलं तर दुपारनंतर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस हा पडणार आहे. आपण सर्वात आधी जर सावंतवाडी परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये म्हणजे रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी हा पाऊस जोरदार स्वरूपाचा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर कणकवली परिसर बघितला, त्याचबरोबर आपण ब राजपूर परिसर बघितला, देवगड, विजयदुर्ग हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा पडणार आहे. आपण रत्नागिरी परिसर जर बघितला तर रत्नागिरी परिसरामध्ये देखील वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस हा पडणार आहे. म्हणजे आपण जर रात्री जर बघितलं तर रात्री देखील या भागात पाऊस असणार आहे. रत्नागिरी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर जयगड, त्याचबरोबर आपण गुहागर, दाभोल, अंजनी, खेड, चिपळूण, त्याचबरोबर आपण जर दापोली, दाभोल हा जर परिसर बघितला, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, रोहा, त्याचबरोबर नागठाणे, त्याचा अलिबाग, नायगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर लवसा, माणगाव, महाड, मंडणगड, महाबळेश्वर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर भोर, वाई, सातारा हा परिसर बघितला तर या भागात देखील मंगळवारी 21 जुलैला रिमझिम पावसापासून या भागात देखील सुरुवात होणार आहे. आपण जर कोपरगाव, त्याचबरोबर कराडमध्ये आपण बघूया दिवसभरामध्ये वातावरणात काही बदल होतोय का. आपण जर संध्याकाळी जर बघितलं ना 6-7च्या पुढे तर कराडमध्ये रिमझिम पाऊस हा पडणार आहे. कारेगावमध्ये, साताऱ्यामध्ये देखील रिमझिम पाऊस हा असणार आहे. जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस त्या भागात देखील असणार आहे. त्याचबरोबर आपण जर ईश्वरपूर परिसर जर बघितला तर ईश्वरपूर परिसरात देखील रिमझिम पाऊस हा पडणार आहे. कोल्हापूरमध्ये देखील तीच परिस्थिती असणार आहे. जास्त काही आपल्याला हवामानामध्ये बदल काय होता नाही ते दिसत नाही आहे. त्याचबरोबर इचलकरंजी, सांगली, तासगाव, अंजनी, त्याचबरोबर कारगणी, त्याचबरोबर सांगोला हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील म्हणजे ढगाळ वातावरण या भागात असणार आहे. कुठलाही पाऊस या भागात नाही आहे मंगळवारी 21 जुलैला. त्याचबरोबर आपण जर पंढरपूर परिसर जर बघितला, आता पंढरपूरमध्ये पाहू आपण काही बदल जास्त प्रमाणात आपल्याला 21 जुलैला जाणवतोय का. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर पंढरपूर परिसरामध्ये, अकलूज परिसरामध्ये जास्त काही बदल आपल्याला जाणवत नाही. फक्त ढगाळ वातावरण या परिसरामध्ये असणार आहे. त्याचबरोबर वैराग, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, ओसा हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर भूम, पाटोदा, जामखेड, कडा, त्याचबरोबर अहिल्यानगरचा काही परिसर, अहिल्यानगरमध्ये ढवळपुरी आहे, ढवळपुरीमध्ये देखील म्हणजे रिमझिम पाऊस आहे, जास्त पाऊस नाही आहे. राहुरीमध्ये देखील रिमझिम पाऊस असेल. घोडेगाव, श्रीरामपूरमध्ये देखील, लोणीमध्ये देखील, संगमनेर, अकोले या परिसरात देखील वातावरणामध्ये बदल होऊन संध्याकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर कोपरगाव, येवला, वैजापूर, मनमाड, चांदवड, नांदगाव, मालेगाव, निफाड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. कन्नडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. जास्त पाऊस कन्नडमध्ये देखील नाही आहे. आपण जर शेवगाव परिसर जर बघितला, शेवगाव, बुलढाणा, त्याचबरोबर इकडे आपण बघू शकता खामगाव, जळगाव, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, जामनेर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. आपण जर यवतमाळ, पांढरकवडा, त्याचबरोबर वरारा, चंद्रपूर, राजूर, त्याचबरोबर सिरपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांसाठी हा मंगळवार दिवस हा खूप महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा होणार आहे. आपण जर बुधवारी 22 जुलैला जर बघितलं तर आपल्याला दुपारनंतर या भागात देखील म्हणजे इथे आपण बघू शकता बार्शी, अरवी, त्याचबरोबर हिंगणघाट, उमरेड, भंडारा,
साकोली, त्याचबरोबर हिंगणघाट, वर्धा, अरवी, यवतमाळ, अमरावती, त्याचबरोबर अकोला, वाशिम, मेहकर, चिखली, जालना या संपूर्ण परिसरामध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. म्हणजे या स्थानिक शेतकऱ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण ज्या ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची आणि मोठी बातमी आहे. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा जोरदार स्वरूपाचा असणार आहे. आपण जर गडचिरोली परिसर जर बघितला, गोडपिंपरी, चामोशी, राजुरा, त्याचबरोबर चंद्रपूर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन जास्त प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इकडे आपण बघूया गोंदिया परिसर. गोंदियामध्ये काही बदल आपल्याला जाणवतोय का? गोंदियामध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा पडणार आहे. 22 जुलैला बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा. इकडं तर आहेच नागपूर, भंडारा, हिंगणघाट, वर्धा, यवतमाळ, अरणी, पुसद, वाशिम या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर परतूर, जिंतूर, माजलगाव, परभणी हा परिसर बघितला तर या भागात थोड्याफार प्रमाणात म्हणजे बुधवारी 22 जुलैला 5च्या सुमारास पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर लातूर, केज, धाराशिव, नलदुर्ग, अक्कलकोट, सोलापूर, बार्शी हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील जास्त काही आपल्याला पाऊस नाही, फक्त झाला तर रिमझिम पाऊस होईल किंवा त्या भागात ढगाळ देखील वातावरण असू शकतं. त्याचबरोबर आपण जर पंढरपूर, अकलूज, इंदापूर हा परिसर बघितला, अकलूज, इंदापूरला थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होईल, पण पंढरपूरला पाऊस नाही आहे. पाऊस आहे पण रात्री आहे, थोडे बुरंगट होईल तिथं, जास्त काही पाऊस नाही आहे. संध्याकाळच्या सुमारास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस आहे. तसं दिवसभर त्या भागात पूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर कोल्हापूर, निपाणी हा परिसर जर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस असेल, जास्त नाही पण रिमझिम पाऊस त्या भागात देखील असेल. त्याचबरोबर आपण जर सावंतवाडी, कणकवली, त्याचबरोबर आपण जर विजयदुर्ग, देवगड, लांजा, त्याचबरोबर रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, जयगड, खेड, महाबळेश्वर, वाई, भोर, लवसा, महाड, माणगाव, मंडणगड, दापोली, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, लोणावळा, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर काही भागात रिमझिम पाऊस असेल. आता इकडे पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात रिमझिम पाऊस संध्याकाळच्या सुमारास थोड्याफार प्रमाणात पडेल. तसं दिवसभर जर आपण रात्री बुधवारी 22 जुलैला जर 12च्या आसपास जर वातावरण बघितलं तर पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर पुणे, सासवड, जेजुरी या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा होणार आहे. रिमझिम म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण नाशिकमध्ये जर बघितलं, नाशिकमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा बुधवारी 22 जुलैला होणार आहे. नाशिक, दिंडोरी, त्याचबरोबर सिन्नर, निफाड, चांदवड, मनमाड या परिसरामध्ये. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मंगळवार 21 जुलै आणि बुधवार 22 जुलै असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.